नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर हिंदवी स्वराज्याची स्थापना कशा प्रकारे झाली हे बघूयात. या कथेचे संपूर्ण श्रेय आपल्या कथालेखकाला देण्यात येत आहे. तरी ही संपूर्ण कथा मी माझ्या आवाजात आपल्याला सांगणार आहे. चला तर मग अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून हाईप करायला विसरू नका. राज्याभिषेक करायचा ठरलं खरं, पण एवढं मोठं काम अडचणीशिवाय कसं पुढे जाणार? त्यांच्यामध्ये अनेक अडथळे होते. पहिली गोष्ट ही की गेली अनेक वर्ष, शेकडो वर्ष कुणी हिंदू राजा झालाच नव्हता. राज्याभिषेक कसे करावे, काय करावे याचे काही विधी, याचे काही पोथी अस्तित्वातच नव्हती. साधा लग्न समारंभ असेल तर त्याला काही विधी असतात, काही क्रम ठरलेला असतो, प्रत्येक विधीत काही अर्थ लपलेला असतो. मात्र राज्याभिषेकाची काही पोथीच नव्हती. म्हणून त्यांनी गागाभट्टांनाच विनंती केली, जर राज्याभिषेकाची पोथी नसेल तर तुम्ही ती निर्माण करा. गागाभट्टांनी आनंदाने ती पोथी तयार करण्याचं मान्य केलं. ते पैठणला गेले. त्यांनी विद्वज्जनांना सोबत घेतलं आणि राज्याभिषेकाची स्वतंत्र पोथी तयार केली. तिचं नाव राज्याभिषेक प्रयोग. सर्व वेदांचा, शास्त्रांचा, उपनिषदांचा, अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्यातून अत्यंत योग्य, उत्तम असेच श्लोक निवडून ही पोथी तयार झाली होती. अजूनही एक अडचण होती, ती म्हणजे शिवाजी महाराजांचं घराणं. जरी क्षत्रियांचं असलं तरी क्षत्रियांवर आवश्यक संस्कार त्यांचा लोप झाला होता. शिवाजी महाराजांची मुंज झाली नव्हती आणि मुंज करायची म्हटली तर त्याच्याही मध्ये अडचण. कारण मुंज ही ब्रह्मचर्य आश्रमाचा प्रवेश समजला जातो. शिवाजी महाराजांनी तर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करून अनेक विवाह केले होते. आता परत उलट्या क्रमाने माघारी कसे जावे? मात्र गागाभट्टांनी त्यातूनही मार्ग काढला. त्यांनी सांगितलं, शिवाजी महाराजांची मुंज होईल आणि मग नंतर ज्या त्यांच्या राण्या या रायगडावर उपस्थित आहेत त्या प्रत्येकीबरोबर राजांचा विवाह नव्याने पुन्हा एकदा संपन्न केला जाईल. जशा समस्या उभ्या राहत होत्या तशी त्यावरची उत्तरेही मिळत होती. अशा प्रकारे अनेक अडचणींमधून राज्याभिषेकाच्या वेळेला विद्वज्जनांनी मार्ग शोधले व तयारी चालू ठेवली. दुर्गदुर्गेश्वर रायगड राज्याभिषेकासाठी स्थान म्हणून निवडला होता. दुर्गदुर्गेश्वर रायगड. रायगड महाराजांचा अत्यंत प्रिय किल्ला होता. रायगड म्हणजे सह्याद्रीच्या घडीमध्ये दबा धरून बसलेला सिंहच. रायगडाला अनेक नावे होती. त्यातील एक सुंदर नाव म्हणजे नंदादीप. असा हा रायगड अत्यंत उत्तुंग माथ्यावरती प्रचंड विस्तार असणारा आणि म्हणून त्या वेळेला शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा रायगड बघितला होता. ते म्हणाले होते, तख्तास हाच गड करावा. आणि आता याच ठिकाणी या शिवाजी महाराजांचं रत्नसिंहासन प्रस्थापित होणार होतं. रामजी दत्तो यांनी 32 मानाचं सिंहासन घडवलं होतं. रायगडावरती वेगवेगळ्या प्रकारची तयारी सुरू झाली. भारतवर्षातील 7 सरितांचं जल आणण्यात आलं. 3 समुद्रांचं पवित्र तीर्थ आणण्यात आलं. राज्याभिषेकाच्या विविध विधींसाठी वेगवेगळ्या वस्तूंची आवश्यकता होती. राजाला मृत्तिका संस्कार नावाचा एक संस्कार करायचा असतो. यामध्ये नदीच्या काठची माती, समुद्राकाठची माती, वारुळाच्या सर्वात वरच्या भागातील माती, बैलाच्या शिंगाने उकरलेली माती, हत्तीच्या दाताने उकरलेली माती अशा अनेक प्रकारच्या माती एकत्र करून राजांच्या विविध अंगांना त्यांचा स्पर्श केला जात असे. अशा प्रकारे रायगडावर दिशादिशातून शेकडो वस्तू एकत्र आणायला सुरुवात केली गेली. हळकुंडापासून यज्ञकुंडापर्यंत, दर्भापासून दळभारापर्यंत अशा शेकडो गोष्टी आता रायगडावरती जमा होत होत्या. आजपर्यंत क्षत्रिय वृत्तीने लढण्यास उत्सुक असणारा रायगड हजारो पुरोहितांच्या वेदमंत्रांनी दुमदुमून जाणार होता. जसजशी मुहूर्ताची वेळ जवळ येत होती तसा रायगड दिवाळी दसऱ्यासारखा सजलेला दिसू लागला होता.
इकडे राज्याभिषेकाची तयारी चालू होती. मात्र राजांचे राजकारणातील लक्ष तसूभरही कमी होत नव्हते. ते जिथे आपल्या मराठ्यांची छावणी होती तिथे चिपळूणला गेले आणि त्यांनी प्रतापराव गुजर यांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर हंसाजी मोहिते यांची नेमणूक केली आणि त्यांना किताब दिला हंबीरराव मोहिते. एवढेच नव्हे तर त्यांनी एक किल्ला देखील जिंकून घेतला. त्याचे नाव केंजळगड. म्हणजे राज्याभिषेकाच्या 1.5 महिन्या अगोदर राजे रणांगणावर जाऊन शौर्य गाजवत होते. इतकेच नव्हे तर किल्ले जिंकून घेत होते. यावरून शिवाजी महाराज केवळ उत्सवात रमणारे नव्हते तर प्रत्यक्ष पराक्रमात आनंद मानत होते असेच आपल्याला दिसून येते. याच काळात शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिले आहे.